मक्याची लागवड केली आहे आणि त्याच्यावर पाणी नाही, त्याच्या आडी आली आहे त्याच्यावर. ते पाणी पडेल तेव्हाच होणार आहे. गेल्या आता 3-4 दिवसापासून पाऊस नाही आहे. 3-4 दिवसापासून पाऊस नाही आहे. ऊन पडतं आहे कडक. कडक तर ऊन पडणारच आहे ना. आता त्याचा परिणाम पिकांवर होताना दिसतोय. ते पिकांवर तर ते होणारच आहे. त्यामुळे त्या आपण काही करू शकत नाही. पावसामुळे पाऊस झाला पाहिजे. आतापर्यंत जो आपल्याकडे जो पाऊस पडतोय तो रिपरिप आणि म्हणजे रिमझिम सारखा पाऊस, जिरता पाऊस आहे. तसंच चालू आहे आमच्याकडे. आता थोडा जोराने नाही ना पाणी नाही, म्हणजे जमिनीत ओलावा आहे का? ओलावा आहे पण कमी आहे. त्यामुळे मग पिकांना त्याचा परिणाम होतो. उन्हाचा चटका लागत हे होतच. आवरावत आहे पीक, त्याच्यामुळे असं होत आहे. ऊन धरत असेल आता. जर दादा अजून कधी पाऊस लवकर नाही आला तर पिकांवर काय परिणाम होईल? ते तर परिणाम तर होणार आहे. असं आहे ना. आणि अडी जे बी आता मोठ्या आडी उडीचे मारून घेऊ आपण, ते काही एवढं विषय नाही. फवारा मारून ते होऊन जाईल. ते पण पावसाची आवश्यकता आहे. अच्छा. किती आपलं हे क्षेत्र? 1 एकर पूर्ण मका आहे. मागच्या वर्षी काय होतं? मागच्या वर्षी मकाच होता.